नमस्ते, केदार सीकर सनातन संस्कार चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण ऐकणार आहोत BGM 031 म्हणजेच भगवद्गीता मराठी भाष्य पुस्तक वाचन भाग क्रमांक 31। मागच्या 30व्या भागामध्ये आपण भगवद्गीतेचा अध्याय क्रमांक 5 ज्ञान कर्म संन्यास योगच्या 17व्या श्लोकापर्यंत पूर्ण केले होते। आता आपल्याला या 31व्या भागामध्ये 18व्या श्लोकापासून आरंभ करायचा आहे। प्रत्यक्ष भागाला आरंभ करण्यापूर्वी आपल्याला विनंती की कृपया थोडासा वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। ह्या व्हिडिओमधून आणि ह्या उपक्रमामधून आपल्याला भगवद्गीतेचे सखोल ज्ञान मिळणार आहे। भगवद्गीतेच्या ज्ञानाबरोबरच आपल्याला संस्कृत भाषेचे, आपल्या वेदांचे, पुराणांचे, उपनिषदांचे सुद्धा सखोल ज्ञान आपल्याला या उपक्रमातून मिळणार आहे। त्यामुळे हे सर्व व्हिडिओ, या उपक्रमातील सर्व व्हिडिओ सुद्धा आपण शेवटपर्यंत बघावेत। तसेच आणखी एक आपल्याला विनंती की कृपया व्हिडिओला लाईक करावे, शेअर करावे, कॉमेंट करावे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवावेत, ही सुद्धा आपल्याला विनंती आहे। चला तर मग आजच्या भागाला प्रत्यक्ष सुरुवात करूयात। पुस्तक वाचनाला आरंभ करण्यापूर्वी आपल्या पद्धतीप्रमाणे परमेश्वराचं ध्यान करून। ओम श्री परमात्मने नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव। ओम श्री परमात्मने नमः। श्रीमद भगवद्गीता अध्याय क्रमांक 5 ज्ञान कर्म संन्यास योग श्लोक क्रमांक 18। पुस्तकाचं पान क्रमांक आहे 292 आणि 18व्या श्लोकाचा संबंध याप्रमाणे आहे। परमात्म्याच्या प्राप्तीचे साधन सांगितल्यावर आता भगवंत परमात्म्याला प्राप्त करून घेतलेल्या सिद्ध पुरुषांच्या समभावाचे वर्णन करीत आहेत। सिद्ध पुरुषांच्या समभावाचे वर्णन 18व्या श्लोकामध्ये। विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनिचैव श्वपाकेच पंडिता समदर्शिनः। अर्थ बघूयात 18व्या श्लोकाचा। ते ज्ञानी पुरुष विद्या व विनय यांनी युक्त असलेल्या ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाळ या सर्वांना समदृष्टीनेच पाहतात। पहिला प्रश्न या श्लोकावरचा, येथे पंडिताहा हे पद कोणत्या पुरुषांचे वाचक आहे? उत्तर, पंडिताहा हे पद तत्वज्ञानी, महात्मा, सिद्ध अशा पुरुषांचे वाचक आहे। पुढचा प्रश्न, विद्या विनय संपन्न ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा व चांडाळ यांच्यामध्ये समदर्शन असणे याचा भावार्थ काय आहे? उत्तर, तत्वज्ञानी सिद्ध पुरुषांचा विषमभाव पूर्णपणे नष्ट होतो। त्यांच्या दृष्टीने एका सच्चिदानंद घन परब्रह्म परमात्म्याशिवाय इतर कशाचेही अस्तित्व राहत नाही, म्हणून त्यांचा सर्वत्र समभाव असतो। ही गोष्ट समजावून सांगण्यासाठी मनुष्यातील उत्तमातील उत्तम श्रेष्ठ ब्राह्मण, नीचातील नीच चांडाळ व पशूंमधील उत्तम गाय, मध्यम हत्ती आणि नीचातील नीच कुत्र्याचे उदाहरण देऊन सिद्ध पुरुषाच्या समत्वाचे दिग्दर्शन केलेले आहे। याच पाचही प्राण्यांच्या बरोबर व्यवहार करताना सर्वांनाच विषमतेचा व्यवहार करावा लागतो। उदाहरणार्थ, गायीचे दूध सर्व पितात, पण कुत्रीचे दूध कोणीही मनुष्य पित नाही। तसेच हत्तीवर बसतात, पण कुत्र्यावर बसत नाहीत। जी वस्तू शरीर निर्वाहासाठी पशूंना उपयोगी असते ती मनुष्यांना उपयोगी होऊ शकत नाही। श्रेष्ठ ब्राह्मणाचे पूजन, सत्कार इत्यादी करण्याविषयी शास्त्रांची आज्ञा आहे, परंतु चांडाळांसाठी नाही। म्हणून ही उदाहरणे देऊन भगवंतांनी असे समजावून सांगितले आहे की ज्यांच्याविषयी व्यावहारिक विषमता अनिवार्य आहे त्यांच्याविषयीही ज्ञानी पुरुषांचा समभाव असतो। कधी कोणत्याही कारणाने कुठेही त्यांच्या ठिकाणी विषमभाव येत नाही। पुढचा प्रश्न, सर्वत्र समभाव असल्यामुळे ज्ञानी पुरुष सर्वांच्या बरोबर एकसारखाच व्यवहार करतात काय? उत्तर, असे नव्हे। सर्वांच्या बरोबर एकसारखा व्यवहार कोणीही करू शकणार नाही। शास्त्रामध्ये सांगितलेल्या न्याययुक्त व्यवहाराचा फरक सर्वांच्या बरोबर ठेवलाच पाहिजे। ज्ञानी पुरुषांचे हे वैशिष्ट्य आहे की ते लौकिक दृष्टीने व्यवहारामध्ये यथायोग्य असा आवश्यक भेद ठेवतात। ब्राह्मणाबरोबर ब्राह्मणोचित, चांडाळाबरोबर चांडाळोचित, तसेच गाय, हत्ती व कुत्रा यांच्याबरोबर यथायोग्य सद्व्यवहार करतात। परंतु असे करूनही त्यांचे प्रेम व परमात्म भाव हे सर्वांबद्दल समानच असतात। आपल्या सनातन धर्मामधील छोटी छोटी वाक्य, छोटे छोटे शब्द किंवा छोटे छोटे श्लोक, मंत्र काहीतरी घेऊन आपल्या सनातन धर्मावरती चिखलफेक करण्याची आजकाल जी फॅशन निर्माण झालेली आहे, अशा लोकांना हा श्लोक अतिशय उत्तम उत्तर आहे। इथं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की ब्राह्मणाला आणि चांडाळाला समभाव बघून योगी आपल्या बघतात किंवा त्याच्याशी व्यवहार करतात, हे स्पष्टपणे इथे लिहिलेलं दिसतंय। आपल्याकडे हा भेदभाव नसतो।
हे स्पष्टपणे आपल्याला या श्लोकाने दाखवून दिलेलं आहे. पुढचा पॅराग्राफ. उदाहरणार्थ मनुष्य आपले मस्तक, हात आणि पाय इत्यादी अवयवांच्या बरोबरीच्या वर्तणुकीत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व क्षुद्रादी यांच्यासारखाच भेद बाळगतो. जे काम तो मस्तक व मुख यांच्याकडून करून घेतो ते काम हात आणि पाय यांच्याकडून करून घेत नाही. जे हातापायांचे काम आहे ते डोक्याकडून करून घेत नाही व सर्व अवयवांच्या विषयी आदर, मान, पावित्र्य इत्यादींचा भेद बाळगतो. तथापि त्यांच्याविषयी आत्मभाव, आपलेपण समान असल्यामुळे, म्हणजे चांडाळाविषयी सुद्धा आत्मभाव आणि आपलेपण असतं आपल्या सनातन धर्मामध्ये, समान असल्यामुळे ते सर्व अवयवांच्या सुखदुःखांचा अनुभव समान भावनेनेच घेतो. सर्व शरीराविषयी त्याला एकसारखेच प्रेम असते. प्रेम व आत्मभाव यांच्या दृष्टीने कुठेही विषमता नसते. तसेच तत्वज्ञानी महापुरुषाची सर्वत्र ब्रह्मदृष्टी असल्यामुळे लौकिक दृष्टीने व्यवहारामध्ये यथायोग्य भेद असूनही त्याचा आत्मभाव आणि प्रेम हे सर्वत्र समच असतात. आणि म्हणून ज्याप्रमाणे कोणत्याही अवयवाला धक्का लागल्यावर किंवा धक्का लागण्याची शक्यता असल्यावर मनुष्य त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतो, तसेच तत्वज्ञानी पुरुष सुद्धा व्यवहारामध्ये कोणत्याही जीवावर किंवा जीव समुदायावर संकट आले तर भेदभावाविना त्याचा प्रतिकार करण्याचा यथायोग्य प्रयत्न करतो. पुढे येतो 19व्या श्लोकाचा संबंध. अशा प्रकारे तत्वज्ञानी पुरुषाच्या समभावाचे वर्णन करून आता समभाव हा ब्रह्माचे स्वरूप असल्याचे सांगत त्यामध्ये स्थित असलेल्या महापुरुषांचा महिमा भगवंत 19व्या श्लोकामध्ये सांगत आहेत. 19वा श्लोक. इहैव तैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषं हि समं ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थिताः. अर्थ बघूयात. अर्थ. ज्यांचे मन समभावात स्थिर झाले आहे त्यांनी या जन्मीच संपूर्ण संसार जिंकला. कारण सच्चिदानंद घन परमात्मा निर्दोष आणि सम आहे, म्हणून ते सच्चिदानंद घन परमात्म्यातच स्थिर असतात. पहिला प्रश्न 19व्या श्लोकावरचा. ज्यांचे मन समतेमध्ये स्थित आहे त्यांनी येथेच जग जिंकून घेतले ह्या म्हणण्याचे तात्पर्य काय आहे? उत्तर. असे म्हणून भगवंतांनी हा आशय दाखवलेला आहे की ज्यांचे मन वरील प्रकारे समतेमध्ये स्थित झालेले आहे, म्हणजे ज्यांची सर्वत्र समबुद्धी झालेली आहे, त्यांनी ते येथेच म्हणजे याच वर्तमान जीवनामध्ये जगाला जिंकून घेतलेले आहे. ते जन्म मरणातून कायमचे सुटून जीवनमुक्त झालेले आहेत. लौकिक दृष्टीने त्यांचे शरीर असले तरीही वास्तविक त्या शरीराशी त्यांचा काहीही संबंध असत नाही. जरा ऐकायला विचित्र वाटेल, पण हे सत्य आहे. हेच आपलं ज्ञान आहे आणि हेच आपलं काय म्हणतात त्याला, वेदांचा संदेश आहे किंवा सार आहे असं म्हटलं तरी चालेल. पुढचा प्रश्न. ब्रह्माला निर्दोष आणि सम असे म्हणण्याचे तात्पर्य काय आहे आणि ही व तस्मात यांचा प्रयोग कशासाठी केलेला आहे? उत्तर. सत्व, रज आणि तम या तिन्ही गुणांमध्ये सर्व प्रकारचे दोष भरलेले आहेत. हे सर्व जग हे या तीन गुणांचे कार्य असल्यामुळे दोषमय आहे. या गुणांच्या संबंधामुळे विषमभाव व रागद्वेष, मोह इत्यादी सर्व अवगुणांचा प्रादुर्भाव होतो. ब्रह्म या नावाने ओळखला जाणारा सच्चिदानंद घन परमात्मा हा या तिन्ही गुणांच्या पूर्णपणे अतीत असतो, म्हणून तो निर्दोष आणि सम आहे. अशा प्रकारे तत्वज्ञानी हा सुद्धा तिन्ही गुणांच्या अतीत होतो, म्हणून त्याचे रागद्वेष, मोह, ममता, अहंकार इत्यादी सर्व अवगुण व विषमभाव यांचा पूर्णपणे नाश होऊन तो समभावामध्ये स्थित होतो. ही आणि तस्मात या हेतुवाचक शब्दांच्या प्रयोगाचे तात्पर्य असे की समभाव हा ब्रह्माचे स्वरूप आहे, म्हणून ज्यांचे मन समभावामध्ये स्थित आहे ते ब्रह्मामध्येच स्थित असतात. जरी लोकांना हे तत्वज्ञानी या त्रिगुणमय जगात आणि शरीरात राहतात असे दिसते, तरी त्यांची स्थिती समभावात असल्याने त्यांचा या त्रिगुणमय जगाशी आणि शरीराशी कोणताही वास्तविक संबंध उरलेला नसतो. त्यांची स्थिती ब्रह्मामध्येच असते. पुढचा प्रश्न. तमोगुण आणि रजोगुण यांना सर्व दोषांचे भांडार असे म्हणणे योग्यच आहे, कारण गीतेमध्ये ठिकठिकाणी भगवंतांनी हे गुण समस्त अनर्थांचे कारण आहेत असे सांगून त्यांचा त्याग करण्यासाठी सांगितले आहे. परंतु सत्वगुण तर भगवंतांच्या प्राप्तीमध्ये सहाय्यक असतो. त्याची गणना रज व तम यांच्याबरोबर करून त्यालाही सर्व दोषांचे भांडार असे कसे म्हटले आहे? आता सत्वगुण म्हणजे चांगलं समजतो ना, आपण सगळेजण चांगले समजतो, त्याला सुद्धा या रज आणि तम या गुणांबरोबर जोडून त्याला सुद्धा दोषांचं भांडार कसं काय म्हटलेलं आहे, असा सुंदर प्रश्न आहे. आणि ह्या सुंदर प्रश्नाचं सुंदर उत्तर पुढे येतं.
यद्यपि रज आणि तम यांच्यापेक्षा सत्वगुण हा श्रेष्ठ आहे आणि मनुष्याच्या उन्नतीमध्ये जरी तो सहाय्यकही होतो, तरी अहंकारयुक्त सुख व ज्ञान यांच्या संबंधामुळे भगवंतांनी त्यालाही वंदनाचे कारण असे म्हटले आहे. वस्तुतः तिन्ही गुणांचा संबंध सुटल्याशिवाय साधक पूर्णपणे निर्दोष होत नाही. त्याची स्थिती पूर्णपणे समभावामध्येच नसते. म्हणून येथे गुणातीताच्या प्रसंगाने सत्वगुण हाही सदोष असतो असे सांगणे अनुचित नव्हे. पुढे येतो 20व्या श्लोकाचा संबंध. आता भगवंत निर्गुण निराकार सच्चिदानंद घन ब्रह्म प्राप्त करून घेतलेल्या समदर्शी सिद्ध पुरुषांची लक्षणे सांगत आहेत. आता सिद्ध पुरुष कोण, त्यांच्यामध्ये कोणती लक्षणं असतात ते 20व्या श्लोकामध्ये. न प्रवृषेत प्रियम प्राप्य नो द्विजेत प्राप्य चा प्रियम स्थिरबुद्धी रसमूढो ब्रह्मविद ब्रह्मणि स्थितः. अर्थ बघूयात 20व्या श्लोकाचा. जो पुरुष प्रिय वस्तू मिळाली असता आनंदित होत नाही आणि अप्रिय वस्तू प्राप्त झाली असता उद्विग्न होत नाही, तो स्थिरबुद्धी असलेला संशयरहित ब्रह्मवेत्ता पुरुष सच्चिदानंद घन परमात्म्यात ऐक्य भावाने नित्य स्थित असतो. 20व्या श्लोकावरचे प्रश्न उत्तर बघूयात. पहिला प्रश्न, प्रिय आणि अप्रिय यांच्या प्राप्तीमुळे हर्षित आणि उद्विग्न होत नाही याचा अर्थ काय? उत्तर, जो पदार्थ मन, बुद्धी, इंद्रिय व शरीर यांना अनुकूल असतो त्याला लोक प्रिय असे म्हणतात. अज्ञानी पुरुषांना अशा अनुकूल पदार्थांच्या बद्दल आसक्ती असते, म्हणून ते पदार्थ प्राप्त झाल्यावर हे पुरुष हर्षित होतात. परंतु तत्वज्ञानी पुरुषाची स्थिती समभावाची झाल्याने त्याला कोणत्याही वस्तूविषयी लेशमात्रही आसक्ती नसते. म्हणून जेव्हा त्याला प्रारब्धाप्रमाणे एखाद्या अनुकूल पदार्थाची प्राप्ती होते, म्हणजे मन, बुद्धी, इंद्रिये आणि शरीर यांच्याबरोबर एखाद्या प्रिय पदार्थांचा संयोग होतो, तेव्हा तो हर्षित होत नाही. कारण मन, इंद्रिये आणि शरीर इत्यादींविषयी त्याची अहंता, ममता आणि आसक्ती यांचा सर्वस्वी अभाव झालेला असतो. आता गीतेमध्ये आपण भगवद्गीतेचा अभ्यास करत असताना ठिकठिकाणी अनेकदा शेकडो हजारो वेळेला अहंता, ममता आणि आसक्ती हे 3 शब्द आलेले आहेत. या 3 शब्दांचा अर्थ जर आपल्याला जाणायचा असेल तर कृपया ह्या उपक्रमातले पहिल्या भागापासूनचे सर्व भाग ऐका. तिथे तुम्हाला ह्या शब्दांविषयी विस्तृत माहिती दिलेली आढळेल. आणि असे पहिल्या भागापासून ह्या भागापर्यंत किंवा शेवटच्या भागापर्यंत सलग भाग ऐकण्यासाठी आपल्याला विनंती आहे की आपल्या चॅनलच्या नावाला क्लिक करा. आतमध्ये प्लेलिस्ट नावाचा सेक्शन असतो, त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन आपली भगवद्गीता मराठी भाष्य वाचन नावाची ही प्लेलिस्ट आहे. ह्या प्लेलिस्टमध्ये जर आपण गेलात तर तुम्हाला पहिल्या भागापासून शेवटच्या भागापर्यंत सर्व भाग सिरियली एकामागोमाग ऐकता येतील. त्यामुळे ह्या सगळ्या संज्ञांचे विस्तृत वर्णन आधीच्या भागात आलेले ते जरूर ऐका, ही आपल्याला विनंती आहे. पुन्हा एकदा ते वाक्य वाचतो. कारण मन, इंद्रिये आणि शरीर इत्यादींविषयी त्याची अहंता, ममता आणि आसक्ती यांचा सर्वस्वी अभाव झालेला असतो. अशाच प्रकारे मन, बुद्धी, इंद्रिये व शरीर यांना जो पदार्थ प्रतिकूल असतो त्याला लोक अप्रिय असे म्हणतात आणि अज्ञानी पुरुषांना अशा पदार्थांबद्दल द्वेष वाटतो. म्हणून ते त्यांची प्राप्ती झाल्यास घाबरतात आणि त्यांना मोठे दुःख वाटते. परंतु ज्ञानी पुरुषांमध्ये द्वेषाचा सर्वथा अभाव झालेला असतो, म्हणून त्यांचे मन, इंद्रिये आणि शरीर यांच्याबरोबर अत्यंत प्रतिकूल पदार्थांचा संयोग झाल्यावरही ते उद्विग्न म्हणजे दुःखी होत नाहीत. पुढचा प्रश्न, येथे स्थिरबुद्धी या विशेषणाचा भावार्थ काय आहे? उत्तर, याचा भावार्थ असा की तत्वज्ञानी सिद्ध पुरुषाच्या दृष्टीने एका ब्रह्माशिवाय जगामध्ये इतर कोणाचेही अस्तित्व नसते, म्हणून त्याची बुद्धी नेहमी स्थिर असते. लौकिक दृष्टीने नाना प्रकारचे मान, अपमान, सुख, दुःख इत्यादींची प्राप्ती झाल्यावरही कोणत्याही कारणाने त्याची बुद्धी ब्रह्मस्थितीपासून कदापि विचलित होत नाही. ती प्रत्येक अवस्थेमध्ये नेहमी एका सच्चिदानंद घन ब्रह्मामध्येच अचल भावनेने स्थित असते. पुढचा प्रश्न, असमूढ असे म्हणण्याचे तात्पर्य काय? उत्तर, ज्ञानी पुरुषाच्या अंतःकरणामध्ये संशय, भ्रम व मोह यांचा लवलेश नसतो. त्याचा संपूर्ण संशय अज्ञानासह नष्ट झालेला असतो. पुढचा प्रश्न, ब्रह्मविद याचा अभिप्राय काय? उत्तर, ज्ञानी पुरुष सच्चिदानंद घन ब्रह्मतत्व चांगल्या प्रकारे जाणतो. ब्रह्म काय आहे, जगत काय आहे, ब्रह्म आणि जगत यांचा संबंध काय आहे, आत्मा व परमात्मा हे काय आहेत, जीव आणि ईश्वर यांच्यामध्ये काय भेद आहे इत्यादी ब्रह्मविषयी कोणतीही गोष्ट जाणून घेण्याचे त्याला शिल्लक उरत नाही. ब्रह्माचे स्वरूप त्याला प्रत्यक्ष दिसते, म्हणून त्याला ब्रह्मविद असे म्हटले आहे. पुढचा प्रश्न, ब्रह्मणि स्थितः असे म्हणण्याचा भावार्थ काय? उत्तर, असा पुरुष जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तिन्ही अवस्थांमध्ये नेहमी ब्रह्मामध्येच स्थित असतो. याचा भावार्थ असा की कधीही कोणत्याही अवस्थेमध्ये शरीरामध्ये त्याची स्थिती नसते.
ब्रह्माबरोबर त्याची एकता झाल्यामुळे कधीही कोणत्याही कारणाने त्याला ब्रह्माचा वियोग होत नाही. नेहमी त्याची स्थिती एकसारखी बनून राहते, म्हणून त्याला ब्रह्मणी स्थितः असे म्हटले गेले आहे. आणि पुढे येतो 21व्या श्लोकाचा संबंध. अशा प्रकारे ब्रह्मामध्ये स्थित असलेल्या पुरुषांची लक्षणे सांगितली आहेत. आता अशी स्थिती प्राप्त करून घेण्याचे साधन व त्यांचे फल यांच्याविषयी भगवंत सांगत आहेत. म्हणजे आता ब्रह्मामध्ये स्थित होण्याची साधन काय आहे याबद्दल आपल्याला परमेश्वर या 21व्या श्लोकामध्ये सांगत आहेत. बाह्यस्पर्शेष्वसक्तात्मा विन्दत्यात्मनि यत् सुखम सब्रह्मयोगयुक्तात्मा सुखम अक्षयमश्रुते. अर्थ बघूयात. ज्याच्या अंतःकरणाला बाहेरील विषयांची आसक्ती नसते असा साधक आत्म्यात असलेल्या ध्यानामुळे मिळणाऱ्या सात्विक आनंदाला प्राप्त होतो. त्यानंतर तो सच्चिदानंद घन परब्रह्म परमात्म्याच्या ध्यानरूप योगात ऐक्यभावाने स्थिती असलेला पुरुष अक्षय आनंदाचा अनुभव घेतो. पहिला प्रश्न, बाह्यस्पर्शे श्वसक्तात्मा हे कोणत्या पुरुषाबद्दल म्हटले आहे? उत्तर, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध इत्यादी जे इंद्रियांचे विषय आहेत त्यांना बाह्यस्पर्श असे म्हणतात. ज्या पुरुषाने विवेकाने आपल्या मनातील त्यांच्या विषयीची आसक्ती पूर्ण नष्ट करून टाकली आहे, ज्याला सर्व भोगांविषयी पूर्ण वैराग्य आले आहे आणि ज्याला या सर्वांच्या बद्दल उपरती झालेली आहे, तो पुरुष बाह्यस्पर्शे श्वसक्तात्मा म्हणजे बाह्य विषयांबद्दलच्या आसक्तीने रहित अंतःकरणाचा पुरुष होय. पुढचा प्रश्न, आत्म्यामध्ये स्थित असलेला आनंद प्राप्त होणे म्हणजे काय? महत्वाचा प्रश्न आहे, पुन्हा एकदा वाचतो. आत्म्यामध्ये स्थित असलेला आनंद प्राप्त होणे म्हणजे काय? उत्तर, आत्मा हा शब्द येथे अंतःकरणाचा वाचक आहे. या अंतःकरणामध्ये सर्वव्यापी सच्चिदानंद घन परमात्म्याच्या नित्य आणि सतत ध्यानामुळे उत्पन्न झालेल्या सात्विक आनंदाचा अनुभव घेत राहणे म्हणजेच तो आनंद प्राप्त करून घेणे होय. इंद्रियांच्या भोगांना सुखाचे रूप मानणाऱ्या मनुष्याला हे ध्यानजनित सुख मिळू शकत नाही. बाह्य भोगांमध्ये वस्तुतः सुख नसतेच, सुखाचा फक्त आभास मात्र असतो. त्याच्यापेक्षा वैराग्याचे सुख मोठे आहे आणि वैराग्याच्या सुखापेक्षाही उपरतीचे सुख तर फार उच्च आहे. परंतु परमात्म्याच्या ध्यानामध्ये अटळ स्थिती प्राप्त झाल्यावर जे सुख मिळते ते या सर्वांहून श्रेष्ठ असते. असे सुख प्राप्त होणे म्हणजेच आत्म्यामध्ये स्थित असलेला आनंद प्राप्त करून घेणे होय. पुढचा प्रश्न, ब्रह्मयोग युक्तात्मा असे कोणाला म्हटले आहे आणि 6 याचा प्रयोग करून कशाचा संकेत दिलेला आहे? उत्तर, वरील प्रकारे जो पुरुष इंद्रियांच्या सर्व विषयांबद्दल आसक्तीरहित होऊन उपरती प्राप्त करून घेतो व जो परमात्म्याच्या ध्यानाच्या अचल स्थितीमुळे उत्पन्न झालेले महान सुख अनुभवतो त्याला ब्रह्मयोग युक्तात्मा म्हणजेच परब्रह्म परमात्म्याच्या ध्यानरूपी योगामध्ये अभेद भावनेने स्थित असे म्हटले आहे. आणि पूर्वी सांगितलेल्या दोन्ही लक्षणांच्या बरोबर या ब्रह्मयोग युक्तात्मा याच्या ऐक्याचा संकेत करण्यासाठी 6 चा उपयोग केलेला आहे. पुढचा प्रश्न, अक्षय आनंद म्हणजे काय आणि त्याचा अनुभव करणे याचा भावार्थ काय? उत्तर, सदा एकरस राहणारा परमानंद स्वरूप अविनाशी परमात्मा म्हणजेच अक्षय सुख होय. आणि नित्य निरंतर ध्यान करीत करीत त्या परमात्म्याला अभिन्न भावनेने प्रत्यक्ष करून घेणे म्हणजेच तो अनुभव प्राप्त करून घेणे होय. या सुखाच्या तुलनेमध्ये अन्य कोणतेही सुख टिकू शकत नाही. सांसारिक भोगांमध्ये जे सुख वाटते ते पूर्णपणे नगण्य आणि क्षणिक होय. त्याच्यापेक्षा वैराग्य आणि उपरतीचे सुख हे ध्यानजनित सुखाचे कारण असल्यामुळे अधिकच स्थायी आहे व ध्यानजनित सुख हे परमात्म्याच्या साक्षात प्राप्तीचे कारण असल्यामुळे त्यांच्यापेक्षाही अधिकच स्थायी आहे. पण साधन कालातील या सुखापैकी कशासही अक्षय सुख म्हणता येणार नाही. अक्षय आनंद हे तर परमात्म्याचे स्वरूपच होय. पुढच्या श्लोकाचा संबंध, अशा प्रकारे इंद्रियांच्या विषयांमधील असलेला आसक्तीचा त्याग हा परमात्म्याच्या प्राप्तीचे कारण आहे असे सांगून आता या श्लोकात इंद्रियांचे भोग हे दुःखाचे कारण आणि अनित्य असल्याचे सांगत भगवंत त्याच्याबद्दल आसक्तीरहित होण्याचा संकेत करीत आहेत. 22वा श्लोक येतो पुढे. ये हि संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते आद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः. अर्थ बघूयात 22व्या श्लोकाचा. जे हे इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगाने उत्पन्न होणारे सर्व भोग आहेत ते जरी विषयी पुरुषांना सुखरूप वाटत असले तरी तेही दुःखालाच कारण होणारे आणि अनित्य आहेत. म्हणून हे अर्जुना, बुद्धिमान विवेकी पुरुष त्यात रमत नाहीत.
पहिला प्रश्न, इंद्रिये आणि विषय यांच्या संयोगाने प्राप्त होणारे भोग हे केवळ दुःखाचे कारण आहेत असे म्हणण्याचे तात्पर्य काय आहे? आपल्या आत्ताच्या जीवनासाठी अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आणि महत्वाचा श्लोक आहे आणि त्याचं महत्वाचं उत्तर आता आपण वाचूयात. ज्याप्रमाणे पतंग हे अज्ञानामुळे परिणामाचा विचार न करता दिव्याच्या ज्योतीस सुखाचे कारण समजतात, आणि पतंग म्हणजे उडणारा पतंग नाही, हा किडा जो पतंग असतो ना, उडणारा किडा, त्या पतंगाचा उल्लेख आहे. दिव्याच्या ज्योतीवर सुखाचे कारण समजतात आणि ते प्राप्त करून घेण्यासाठी उडत उडत तिच्यावर म्हणजे ज्योतीवर झेप घेतात व त्यात पडून भयानक ताप सहन करतात आणि आपल्याला जाळून टाकतात. त्याप्रमाणे अज्ञानी पुरुष भोगांना सुखाचे कारण समजून व त्यांच्यामध्ये आसक्त होऊन ते भोगण्याचा प्रयत्न करतात आणि परिणामतः महान दुःख प्राप्त करून घेतात. विषयांना सुखाचे कारण समजून ते भोगल्यामुळे त्यांच्याबद्दल आसक्ती वाढते. आसक्तीमुळे कामक्रोधादी अनर्थ उत्पन्न होतात आणि मग त्यांच्यामुळे तऱ्हेतऱ्हेचे दुर्गुण व दुराचार येऊन अज्ञानी माणसांना चोहीकडून घेरतात. परिणामी त्यांचे जीवन पापमय होते आणि त्यामुळे त्यांना इहलोकी आणि परलोकी विविध प्रकारचे भयानक ताप सहन करावे लागतात किंवा यातना भोगाव्या लागतात. विषय भोगाच्या वेळी मनुष्य भ्रमामुळे स्त्री संगादी भोगांना सुखाचे कारण समजतो. तेच परिणामतः त्याचे बल, वीर्य, आयुष्य, मन, बुद्धी, प्राण आणि इंद्रियांची शक्ती यांचा क्षय करतात आणि ते भोग शास्त्राविरुद्ध असल्याने परलोकात भीषण नरकयातना प्राप्त करून देऊन तेच मोठ्या दुःखाचे कारण बनतात. याशिवाय आणखी एक गोष्ट अशी आहे की अज्ञानी मनुष्य जेव्हा दुसऱ्याजवळ आपल्यापेक्षा अधिक भोगसामग्री आहे असे पाहतो तेव्हा त्याच्या मनात ईर्षेची आग भडकते आणि ती मध्ये तो जळू लागतो. सुखस्वरूप मानून भोगलेले विषय हे जर का प्रारब्धामुळे नष्ट झाले तर त्यांचे संस्कार वारंवार त्यांची आठवण करून देतात आणि मनुष्य त्यांची वारंवार आठवण करून शोकमग्न होतो, रडतो, ओरडतो आणि पश्चाताप करतो. या सर्व गोष्टींचा विचार करता हेच सिद्ध होते की विषयांच्या संयोगामुळे प्राप्त होणारे भोग वास्तविक पूर्णपणे दुःखाचे कारण होत. त्यांच्यामध्ये सुखाचा लवलेशही नसतो. अज्ञानाच्या भ्रमामुळेच ते सुखस्वरूप वाटतात. म्हणून भगवंतांनी त्यांना केवळ दुःखाचे कारण असे म्हटले आहे. पुढचा प्रश्न, भोगांना आदी अंत असणारे असे म्हणण्याचा भावार्थ काय? उत्तर, इंद्रियांचे भोग स्वप्नाप्रमाणे किंवा विजेच्या चमकेप्रमाणे अनित्य आणि क्षणभंगूर आहेत असे सांगण्यासाठीच त्यांना आदी अंत असणारे असे म्हटले आहे. वस्तुतः त्यांच्यामध्ये सुख नसतेच, परंतु जर अज्ञानाने ते सुखस्वरूप वाटल्यामुळे एखाद्याने या भोगांना काही अंशी सुखाचे कारण मानले तर ते सुखही नित्य नव्हे, क्षणिकच आहे. कारण जी वस्तू स्वतःच अनित्य असते तिच्यापासून नित्य सुख मिळणार नाही. दुसऱ्या अध्यायातील 14व्या श्लोकामध्ये भगवंतांनी इंद्रियांचे विषय हे उत्पत्ती विनाशशील असल्याने अनित्य आहेत असे सांगितले होते. पुढचा प्रश्न, येथे अर्जुनाला भगवंतांनी कौंतेय असे संबोधन करून काय सूचित केले आहे? उत्तर, अर्जुनाची आई कुंती होती. ही मोठी बुद्धिमान, संयमशील, विवेकशील आणि विषयभोगांपासून विरक्त राहणारी होती. स्त्री असूनही तिने आपले सर्व जीवन वैराग्ययुक्त धर्माचरण आणि भगवंतांची भक्ती यांमध्ये घालवले. म्हणून या संबोधनाने भगवंत अर्जुनाला माता कुंतीच्या मोठेपणाची आठवण करून देत असे सुचवित आहेत की, अर्जुना, तू त्याच धर्मशील कुंतीचा पुत्र आहेस. तू विषयांमध्ये आसक्त होण्याची कोणतीही शक्यताच नाही. पुढचा प्रश्न, अज्ञानी मनुष्य विषयभोगांमध्ये रमतो आणि विवेकी पुरुष त्यांच्यामध्ये रमत नाही, याचे कारण काय? उत्तर, विषयभोग हे वास्तविक अनित्य, क्षणभंगूर आणि दुःखरूपच आहेत. पण विवेकहीन अज्ञानी पुरुष ही गोष्ट न जाणता व न मानता त्यांच्यामध्ये रमतो आणि तऱ्हेतऱ्हेचे क्लेश भोगतो. परंतु बुद्धिमान विवेकी पुरुष त्या भोगांच्या अनित्यतेचा आणि क्षणभंगुरतेचा विचार करतो आणि त्यांना कामक्रोध, पापताप इत्यादी अनर्थांचे कारण समजतो आणि त्यांच्याबद्दल आसक्तीच्या त्यागास अक्षय सुखाच्या प्राप्तीचे कारण मानतो. म्हणून तो विवेकी पुरुष त्यांच्यामध्ये रमत नाही. पुढे येतो 23व्या श्लोकाचा संबंध. परंतु आपल्या व्हिडिओची वेळ संपलेली आहे, त्यामुळे ह्या 31व्या भागामध्ये आपण इथेच थांबूयात. पुढच्या 32व्या भागामध्ये आपण भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायाच्या 23व्या श्लोकापासून आरंभ करूयात. पुन्हा एकदा आपल्याला विनंती की आपल्या भगवद्गीता मराठी भाष्य वाचन प्लेलिस्टचा अवश्य लाभ घ्या. पहिल्या भागापासून शेवटचे भाग पुन्हा पुन्हा ऐकत रहा. या व्हिडिओला लाईक करा, एक छोटीशी कॉमेंट अवश्य करा. जेवढ्या लाईक आणि कॉमेंट जास्त येतील तेवढे हे भाग जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील, भगवद्गीतेचं ज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल.
आणि आपल्याला शेवटची विनंती की आपल्या चॅनलचे अजून जर आपण नोटिफिकेशन ऑन करून ठेवले नसतील तर कृपया केदार सीकर सनातन संस्कार चॅनलची नोटिफिकेशन सुद्धा ऑन करून ठेवा. चला तर मग लवकरच भेटूयात पुढच्या 32व्या भागामध्ये, जिथे आपण 23व्या श्लोकापासून आरंभ करणार आहोत. तोपर्यंत आपणा सर्वांना जय श्री हरी, जय श्री हरी, जय श्री हरी. धन्यवाद.